परळी नगर परिषद निवडणुकीच्या माध्यमातून आज या कॉर्नर बैठकीला जमलेली माझी विराट जनता, सर्व माता भगिनी, सर्व तरुण, सर्व वयोवृद्ध, आजचा हा जनसमुदाय बघायसाठी व्यासपीठावर आलेले आमच्या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय राजाभाऊजी फड, प्रदेशचे उपाध्यक्ष आदरणीय राजसाहेबजी देशमुख, त्याचबरोबर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आदरणीय प्रभाकरदादा वाघमोडे, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आमच्या भगिनी आदरणीय संध्याताई, त्याचबरोबर प्रदेशच्या युवतीच्या ताई आमच्या, त्याचबरोबर सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि परत एकदा या सर्व विराट जमलेल्या माझ्या मतदार बंधू आणि भगिनीच्या चरणी पहिल्यांदा नतमस्तक होऊन परळीच्या सर्व जनतेचे मी आभार पहिल्यांदा मानणार आहे। या स्वाभिमानी जनतेनं मला परळीमध्ये एवढा मताधिक्य द्यायचा प्रयत्न केला, एवढ्या गुंडांनी गुंडगिरी करायचा प्रयत्न केला, तरी जर पिपाणीचा आणि माझं मतदान एकत्र केलं तर मला लीड आहे की प्रभू वैद्यनाथाची कृपा आहे। या प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन मी एकच विनंती करणार आहे आपल्याला सर्वांना की तुमची ही ताकद, अरे परळी काय होती, ही तुमच्या ताकदीवर, तुमच्या जीवावर उभ्या महाराष्ट्रानं बघितलेलं। या परळीनं काय नाही दिलं, परळीनं नेतृत्व दिलं, परळीनं अधिकारी दिले, परळीनं सुसंस्कृत संस्कार दिले, परळीनं बीड जिल्ह्यात कुठं नाही पण परळीला रेल्वे, महाराष्ट्राला वीज द्यायचं काम परळीनं केलं। परळीने चांगले अधिकारी, चांगले सुसंस्कृत असे नेते दिले। याच परळीचं भस्मासूर आणि परळीला भस्म करायचं काम ज्यांनी केलं त्यांना आता मात मागायचा काय अधिकार आहे? परमेश्वराने तुम्हाला संधी दिली, या मिळाली, या संधीचा तुम्ही फायदा करायचा सोडून टीका टिप्पणी करताय आणि स्वतःच भिंतीवर दिवा ठेवून ओवाळून घेताय। काय तर म्हणे, काही लोकांना जर कुणाची आठवण येत असेल तर ते फक्त माझे, 100% खरं आहे, येत असेल, काही जणांना येत असेल ना, कोण नाही म्हणून, पण आमच्या परळीच्या जनतेला सब दलित आहे, मुसलमान आहे, बौद्ध आहे, सर्व समाजाचे, मराठा असो, मुस्लिम असो, मातंग असो, सर्व समाजाच्या लोकांनी तुमच्यावर एकजुटून प्रेम केलं आणि या सामाजिक समीकरणात तुम्ही वेगळे बोलताय, वेगळे विषय बोलताय। तुम्ही कधीतरी सांगा त्या परळीच्या प्रश्नावर तुम्ही काय केलंय, परळीचा विकास। मी 8-10 दिवस झालं परळीच्या प्रत्येक गल्लीत जातो, प्रत्येक गल्ली बोळामध्ये जातो, किती परळीचा विकास आहे। माननीय अजितदादा पवार साहेब, तुम्ही एक काळ माझेही नेते होता, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वात आपण सर्व काम करत असताना मी एकदम छोटा कार्यकर्ता होतो। जरा बघा, तुम्हाला जर वेळ मिळाला तर तुम्ही एकदा थोडं बघा या परळीमध्ये किती विकास झाला, किती हजार कोटी रुपये या परळीत आलेत, कितीतरी हजार कोटीचा निधी या परळीला तुम्ही पण दिला। देवेंद्र भाऊ, तुमचं जास्तच प्रेम आहे। आमच्या ताई साहेब म्हणायच्या, पंकजा ताई, नाव नाही घेतलं तर पुन्हा कोणच्या ताई व्हायचं, म्हणायच्या की आमच्या विरोधात आमच्या भावाला ताकद तुम्ही द्यायचा, असं त्या म्हणायच्या। मी नाही, मी कधी म्हणलो नाही, मला माहित नाही, पण त्या म्हणायच्या। मग एवढे ताकद द्याव भाऊ तुम्ही देऊन
या परळीचा विकास कुठं आहे? या महाराष्ट्राचं नेतृत्व करताय तुम्ही. आता 3 पक्षाचं सरकार दिलंय. एवढ्या महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला मॅन्डेट दिलंय आणि एवढं असताना परळीत काय विकास? परळीच्या विकासावर बोला, परळीच्या कामावर बोला, परळीच्या जनतेच्या प्रश्न सोडले त्याच्यावर बोला. पण तुमचा विकास काय त्याच्यावर कुठेच बोलत नाही. तुम्ही कधी जनतेचा विचार केला नाही. तुम्ही म्हणता की परळीच्या जनतेला माझी सकाळी आठवण येते. वैद्यनाथ एवढ्या प्रभू, आम्ही सर्व जिल्ह्यातले जिल्हावासीय, संबंध महाराष्ट्रवासीय, देशातलं एक ज्योतिर्लिंग असणारे या परळीत आम्ही देवाला मानतो, परमेश्वरला मानतो, अल्लाला मानतो, सर्व बौद्धाला मानतो. आणि तुमचा कसं कोण मानील? आणि तुम्ही का मानताय? म्हणजे तुम्ही स्वतःला किती महान समजताय. तुम्ही एवढे खरंच माना? टीका टिप्पणी परमेश्वराने जन्म घातल्याच्या नंतर तुम्हाला कर्तृत्व करायचं आणि सुसंस्कारानं वागायची संधी मिळते, ते तुम्ही गमावली साहेब. त्याच्यामुळे तुम्ही आता दुसरं काही बोलू शकणार नाही. अहो जनता, एवढा जनसमुदाय कधी तुमच्या उभ्या आयुष्यात तुम्हाला या गणेश पारला बघायला मिळाला का? तुमच्या तरी, माझ्या तर जाऊ द्या, मी विरोधी पक्षाचा खासदार आहे. तुम्ही सांगताय विरोधी पक्षाचा खासदार त्याच्या पोटात दुखतोय. आता माझ्या पोटात कसं दुखतंय मला कळा. परळी खाल्ली कुणी? परळीचा रस्ता खाल्ला कुणी? परळीची पाईपलाईन खाल्ली कुणी? परळीच्या नाल्या खाल्ल्या कुणी? परळीची मशानभूमी खाल्ली कुणी? काय नावं घेऊ, किती किती काय काय सगळं खाल्लं कुणी साहेब? आणि वाईट वक्त खाल्लं तर पोट त्याचं दुखत असतं खाणारच. मी तर शुद्ध पाणी इथलं पितोय, मला वेगळं पाणी प्याता येत नाही साहेब, सवयच नाही ना. त्याच्यामुळं माझं पिऊन बी दुखत नाही, खाऊन तर दुखायचा संबंधच नाही. त्याच्यामुळे साहेब या गोरगरीब जनतेला जबाब द्यावं, आमची हात जोडून विनंती, बाकी काहीच करू नका. आता आमच्या वाघोडे दादांनी सांगितलं, हा स्टेजवर बसले सगळे तुमचेच होते ना, माझेच साहेब. काय गेलं तुमच्या जवळ? ह्याचा एकदा विचार करा ना. ह्याच्यावर तुम्ही बोलतच नाहीत. काय म्हणले? दीपक, मला बोलायचं नव्हतं ह्या विषयी. दीपक नानाचा ऍक्शन झाला तेव्हा 40 लाख मी दिले. खरंच दिले साहेब तुम्ही? बरं दिले तुम्ही. हे 40 लाख आल्या कुठून? 40 लाख निवडणूक आयोगाला सुद्धा माझी विनंती आहे आणि इन्कम टॅक्सला सुद्धा माझी विनंती आहे. ह्यांच्याकडे 40 लाख कसे आले आता तपास करा. 40 लाख कुठून आले? आणि देवाभाऊ अजित दादा तुमच्याकडे अर्थ खात आहे, यांच्याकडे 40 लाख कसे आले याचा जरा हिशोबच करा. देवाला साहेब तुम्हाला सुद्धा उत्तर याचं 40 लाख तुमच्याकडे कुठून आले ते. म्हणजे याचा अर्थ तुम्हीच तुमच्या तोंडानं सांगितलं की आम्ही भ्रष्टाचार करतो आणि ते असं काहीतरी करतो, ह्याचं उत्तर. आणि नानानं सांगितलंय तुमच्या अकाउंटून दिले असले तर दाखवा. दिले का? या परळीमध्ये औष्णिक विद्युत केंद्र, थर्मल पॉवर स्टेशन, सर्वात मोठं वीज निर्मितीचं केंद्र या परळीत होतं. या वीज निर्मितीच्या केंद्रातून काय तयार होत होती? वीज. आणि संबंध महाराष्ट्राला पुरवित होता. या परळीतले 5-6 संच तुम्ही बंदच करून टाकले साहेब. बघा पाय, तुमचा पाय गुण सगळे बंद आहेत, सगळे पूर्ण बंद आहेत. आता तुमचा पायगुण साहेब. तुम्ही आलात आणि लाईट सुद्धा गुल. ह्या पट्ट्याचा पायगुण बघा साहेब. मी खासदार झालो आणि रेल्वे बीड पर्यंत आणली साहेब, तुमचा पायगुण. बरं एक जाऊ द्या, त्याच्यातून बंद झालं ते झालं. बंद होऊन दिसतं आमचा रोजगार गेला नाही, बंद होऊन आमच्या तरुणाईचं हाताचं काम गेलं नाही, तर बरंच काय काय गेलं. आमच्या मार्केटमध्ये जी उलाढाल व्हायची साहेब, ती मार्केटची उलाढाल बंद झाली. मार्केटमध्ये येणारा पैसा बंद झाला. आज वार्ड क्रमांक 1 मध्ये बघा प्रशासन, वार्ड क्रमांक 1 मध्ये
थर्मल पॉवर स्टेशनला किंवा थर्मलला असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्याचे मतदार यादीत नाव आहेत. साहेब मी कालच यादी बघितली, 2200 ते 2500 लोकांचं मतदान यादीत नाव दिसतंय. साहेब मी आकडे काढून आणलेत की आता किती हजार आहेत, यादी काढून आणली साहेब. उद्या जर तुम्ही तिथं बोगस आय कार्ड बनवून मताला येताल ना, तर बाबा हो, तुम्ही जे कुणी येणार आहेत त्यांना सुद्धा माझी परत एकदा विनंती, तुम्ही आता नादच करू नका. परवाच माजलगावच्या एका SDM ने अधिकार काढले पत्र की जो बोगस कुणी आय कार्ड बनवून येईल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याला जेलमध्ये घाला. मी इथल्या सुद्धा निवडणूक अधिकाऱ्याला पत्र उद्या देतोय या नावासहित की हे लोक इथं नाहीत, हे लोक इथं राहणार नाहीत, यांचं नाव बोगस झालं नाही पाहिजे, मतदान झालं नाही पाहिजे. त्याच्यामुळं तुम्ही कला केल्यात, पण या कलाचं उत्तर द्यावं लागेल. साहेब किती मोठ्यापणानं सांगता प्रत्येक वेळेस की मला 1,42,000 मताधिक्यानं या लोकांनी निवडून दिलं. खरंच एकदा स्वतःच्या छातीवर हात ठेवून सांगा बरं, इमानदारीची मत आहे ती मग. साहेब तुम्हाला संधी दिलती ना, अरे राजाभाऊ मला मरेपर्यंत म्हणणार आहे तिकीट दिलं नाही, तू तुझ्या पक्षानं दिलं नाही म्हणणार आहे का नाही. मग साहेब तुम्हाला संधी मिळाली ना साहेब, तुम्हाला कशाला तुम्हाला बोगस करायचं होतं, तुम्हाला काय व्हायचं होतं, ग्रीस बुक मध्ये नोंद आणायची होती, कशाला गरज होती तुम्हाला. तुम्ही एवढेच काम केले होते तर तुम्हाला बोगस करायची. आणि का दीपक नानांनी सोडलं तुम्हाला, शेवटचं कारण माहित आहे, आमच्या ज्या भगिनींना आम्ही आज तिकीट दिलंय त्यांनी नानाला घरात आल्यावर सांगितलं की माझ्या या सर्व माता भगिनीच्या बोटाला शाई लावून मतदान करू देत नसतील तर तुम्ही त्या नेत्याजवळ राहायचा अधिकार नाही. ही आमच्या भगिनीने सांगितलं म्हणून नानाला सोडावं लागलं. नाना असं नाही सोडलं. आणि त्या भगिनीने सांगितलंय म्हणून मी पवार साहेबाकडे घेऊन गेलो, साहेब मला याच भगिनीला तिकीट द्यावं लागतंय. आणि आमची भगिनी उभा राहिल्या आणि त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीत तुमच्या गावात शहरात निवडणूक लढत आहे. त्याच्यामुळे साहेब मी बरंच काय लिस्ट आहे माझ्याकडे, मी बरंच बोलणार आहे, पण आणखी उद्या एक सभा आहे म्हणून नानानं सांगितलं, संधी दिली आम्हाला, आणखी राहिलेलं उद्या बोलावं लागेल का. तुम्ही आता काय काय म्हणतात, तुम्ही काय काय करतात ह्याचं बघायचं. बघा काय चाललंय. आजच काही प्रभागाची निवडणूक स्थगित झालेली आहे. तिथल्या प्रभागातल्या माझ्या सर्व उमेदवारांना सुद्धा विनंती आहे की ठीक आहे तुमची निवडणूक स्थगित झाली असेल, 8 दिवस 4 दिवस 10 दिवस 20 तारखेपर्यंत झाली, 18 दिवस. कारण मी म्हणलं बघा खासदारला काउंटिंग सुद्धा येत नाही, पहिलंही भानगड ना, अडाणी खासदार फलाना खासदार, ती सोशल मीडियावर ट्रोलर आहेत ना बरोबर. आता मी अडाणी आहे पण मग बघा ना जरा काय काय, मी गरीबाचं काय लेकरला असते हो. आता कसं स्टेजवर म्हणून पण येड्याला काय सासरण माहेर सारखं, तसं आमचं काय. पण तुम्ही लय सुशिक्षित आहे, तुम्ही खूप सुसंस्कृत आहात म्हणतात. मग माझ्या बीड जिल्ह्यातील या परळीचं नाव वारंवार तुम्ही म्हणताय की आम्ही बदनाम केलं. आता आम्ही कुणाला सांगतोय का ह्याचा मर्डर करा, ह्याचे दरोडे टाका, ह्याला मारा, ह्याचा पाय तोडा, हात तोडा, जरा रेकॉर्ड काढा. अरे काही केलं तरी लोकांना त्रास, तुम्ही त्रास देणार आणि त्याच्यावर खोटी केस दाखल करणार. या परळीमध्ये कमीत कमी 200 केसेस तुम्ही खोट्या दाखल केल्या त्या 5 वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात साहेब. ही आम्हाला बघवलं नाही म्हणून आम्ही तुम्हाला सोडलं साहेब. तुम्ही माझ्या केस पर्यंत आलात. हे राहू द्या त्यानं सोडा, तुम्ही राहू द्या साहेब, राहू द्या साहेब, राहू द्या, उभा वाघ आहे माझा, वाघ बरा. काय नाही असं बी एखादा फायजी देशू जमत नाही आपल्याला, काय अडचण नाही, त्यालाही एका मताचा अधिकार आहे. त्याच्यामुळे काय नाही, कौतुक. माझं म्हणणं एकच आहे साहेब की तुम्ही एकदा कधीतरी परळीच्या जनतेला हे सांगा की आम्ही हा विकास केला आहे आणि या विकासासाठी आम्ही हे पैसे खर्चिलेत, असं तुम्ही कधीतरी जर सांगितलं ना साहेब तर खूप मोठा आनंद होईल साहेब. पण तुम्ही कधीच सांगत नाही. आम्ही काय करणार आहे आम्ही सांगायचं जर झालं तर आम्ही पहिलं एकच काम करू. आमच्या नगराध्यक्ष ताई एकदा खुर्चीवर विराजमान झाल्या की नानानं जसं सांगितलं एकदा वरी जा खाली जा. मी ताई तुम्ही वरच्या खोलीत राहत असलं तर नानाकडे खाली सुद्धा जायचं नाही, तिथं घरात सुद्धा. नगर परिषदचा कारभार नगर परिषदच्या अध्यक्षानंच करायचा, ही आमचं पहिलं प्रीतवाक्य आहे. आणि नगरसेवक सौंगाडे सोबत घेऊन नगरसेवकाला सोबत घेऊन करणार.
हे अभिवचन आमच्या भाषणात असलं पाहिजे, आमच्या बोलण्यात असलं पाहिजे, आमच्या कृतीत असलं पाहिजे. आम्हाला काही विचारू नका. आणि काम करताना तुम्ही कुणाला विचारलं पाहिजे, तर या मायबाप जनतेला विचारलं पाहिजे. एवढा पैसा आलाय, या पैशाचं काय काय करू, हे पहिलं काम. दुसरं काम काय करणार आम्ही, अतिशय महत्वाचं. साहेब, तुमच्या चिल्ल्या पिल्ल्यानी या परळीमध्ये हजारो कोटी, एकट्या आजी दादानच 1000 कोटी दिलते, एकदा देवाभाऊन 1000-2000 कोटी दिलते. तुम्ही एका क्लिप मध्ये कुठंतरी ऐकले कुणाचा बाप माझा निधी अडवू शकत असं म्हणलं तुम्ही? मी ऐकलं, तेवढंच बोलतो, त्याच्या पुढचं नाही बोलत. मी ऐकलंय साहेब ती. ठीक आहे, तर मग एवढा आलेला निधी ज्याच्यात तुम्ही भ्रष्टाचार केलाय, ज्याच्यात तुम्हाला मिळालंय, त्याची चौकशी करू, ही आमचं दुसरं काम. आणि नुसती चौकशी नाही करणार, त्यांना लगेच तिकडं जा, आठवण तर तिकडं करणारच. हा आमचा दुसरा शब्द आहे. तिसरं काय करणार, ते आमच्या माता भगिनी, आमच्या लाडक्या बहिणी, या सर्वांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जे जे काम आहेत ते आम्ही करायचा प्रामाणिक प्रयत्न करणार. आणि तुमच्या काळात साहेब ज्या काही गोष्टी झाल्यात राहिल्यात, त्या गोष्टीचं 1-2 मिनिटात वाचन करणार आहे मी, आणि त्या पूर्ण करण्याचं काम आम्ही दुसऱ्यांदा करू. स्वप्नपूर्ती काम करणारे नगराध्यक्ष हवा, ही आमची संकल्पना आहे. भीमवाडी बुद्धविहार काम न करता पैसे उचलण्यात आले. साहेब, तुम्ही समाज कल्याण न्याय विकास मंत्री होतात, किती करोड रुपयाचं बुद्धविहार दिलं साहेब तुम्ही? किती करोड रुपयाचं, किती काम झालं? माझ्या लोकसभेच्या निवडणुकीला तुम्ही एकदा हल्लं खोर होतेच तुमचे माणसं, पण साहेब काहीच केलं नाही. आणखी हो, किती माझ्या बौद्ध समाजाच्या भावनाचे खेळणार साहेब तुम्ही? का खेळणार? काय कारण आहे? मिलिंद नगर मध्ये मशानभूमीची जागा चोरीस गेली, त्याचा तपास पण आम्हीच करायचा का साहेब? आणि करणार आम्ही, 100% करणार. भीमनगर बुद्धविहार आश्वासन 9 वर्षापूर्वी दिलं, आजपर्यंत काम झालं नाही साहेब. तुम्ही कधी करणार? तर आम्ही पूर्ण करणार, हे तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे. सिद्धार्थनगर बुद्धविहाराच्या कामाचं आश्वासन दिलं, पूर्ण केलं नाही, ते आम्ही पूर्ण करणार. जिजामाता उद्यान अर्धवट अवस्थेत आहे आणि ठेवून बोगस पैसे उचलले, ते काम आम्ही पूर्ण करणार. त्याची आम्ही पूर्ण ताकदीनं करू. तरुणाईच्या बुद्धीवर भर पडावी यासाठी सुरू केलेलं वाचनालय 9 वर्षापासून बंद आहे साहेब, ती आमचा नगराध्यक्ष बसल्यावर आम्ही चालू करणार. त्याच्यानंतर 10 वर्षापासून बस स्थानकाचं काम करण्यात आलं नाही साहेब. त्याच्यावर एक गोष्ट बोलला तुम्ही, 1 वर्ष झालं टेंडर झालंय, ते तुमच्या चिल्ल्या पिल्ल्याला मिळालं नाही म्हणून तुम्ही अडवलंय. पण साहेब, निवडणुकीत मला जरा उशिराच कळलं ते, पण ते येणाऱ्या महिन्याच्या आत ते कामच चालू करणार. नाही तर खासदार म्हणून राहायचा अधिकार सुद्धा मला नाही. तुम्ही किती बी अडवा, नाही झालं तर बघू. 100% करणार असा शब्द देतो साहेब. 1च महिन्यात कोर्टानं सांगितलंय, कोर्टानं ओपन केलं, तरी तुमचा दाब साहेब ते आम्ही करणार. परळी शहरामध्ये नटराज मंदिराचं काम बोगस करून पैसे उचलले साहेब, ती बोगस केलेले कामावर पैसे जे तुम्ही उचललेत ना, ते आम्ही काढणार. शहरात मुतारी सुविधा नाही, घरकुलात भ्रष्टाचार करून गोरगरिबाला लुटलं साहेब. आम्ही आमच्या माता भगिनीसाठी शौचालय, सुंदर शौचालय प्रत्येक वार्डात जेवढे लागते त्याचे सार्वजनिक शौचालय आम्ही बांधून देणार. ही आमचं वचननामा आहे साहेब, आम्ही करणार म्हणजे करणार. भूमिगत गटार योजना, पाईपलाईन योजनांचे बोगस कामे करून पैसे उचलले, ती राहिलेली पाईपलाईन आणि गटाराचं तुमचं आश्वासन साहेब. तुम्ही मंत्री आहात, तुम्ही खूप मोठे नेते आहात, महाराष्ट्र हलवायची ताकद तुमच्यात आहे, ते आम्ही करून देणार असा तुम्हाला शब्द देतो. भाजी मार्केटमध्ये कुठलाही सुविधा न देता घाण समाज निर्माण केला, ते आम्ही भाजी मार्केट सुसज्ज करणार. फुले मार्केट परळी वैजनाथ बाजार समितीच्या ताब्यात घेऊन जागा हडप करण्याचा प्रयत्न केला, ते शेतकरी निवास बंद अवस्थेत ठेवण्यात आलंय. असे बरेच प्रश्न आहेत. वैजनाथ कारखाना, पनगेश्वर कारखाना, सुतगिरणी, कॉलेज, नगरपालिका विश्रामगृह आज कचरा कुंडीच्या अवस्थेत आहे. जिजामाता उद्यान स्वच्छतागृहास कुलूप लावण्यात ठेवलेलं आहे. परळी शहर दूषित पाणी विकायला सर्व ठिकाणी घाणीचं साम्राज्य. मराठा समाजासाठी जाहीर केलेलं मराठवाडा भवन कुठे आहे साहेब? कुठे आहे? परळी शहरामध्ये सफाई कामगारांचे कर्मचारी यांचे रक्ताचे शोषण करून कार्यकर्ते पोषण केलं साहेब.
नाही. माझी विनंती आहे, ज्या कर्मऱ्याच्या जीवावर ही नगरपंचायत चालायची त्यांचं सुद्धा तुम्ही शोषण केलं, त्यांच्या पगार दिला नाही, त्याचा पीएफ दिला नाही, बऱ्याच काही गोष्टी आहेत, पण वेळेचा बंधन आहे, भान आहे साहेब, एक सेकंद सुद्धा जास्त होऊ देणार नाही, काळजी करू नका. आणि मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करणार, तुम्हाला सुद्धा ऐकायला खूप चांगलं वाटत आणि मला सुद्धा बोलायचं आणखी, पण उद्या बोलतो राहिलेलं मी तुम्हाला हात जोडून विनंती करणार, आपले सर्व उमेदवार आहेत, या सर्व उमेदवाराला नगराध्यक्षाच्या उमेदवारासह आपली निशाणी तुतारी वाजवणारा माणूस त्या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि भरघोसाच्या मतानं आम्हाला निवडून द्या. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय राष्ट्रवादी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.